नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे वंजारी समाजाचा इतिहास. लेखक आहेत संजय सोनवणी. आज मालवाहू रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतूक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतूक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शोध लागण्यापूर्वी पुरातन काळापासून ही मालवाहतूक, मालपुरवठा करणारा एक मोठा समाज होता, ज्याला आपण महाराष्ट्रात वंजारी म्हणतो. फिरता व्यापार करणारे म्हणजे वनचारी, याचेच रूपांतर वंजारी या शब्दात झाले असे इतिहासात डोकावून पाहता दिसते. या आद्य मालवाहतूकदारांचा, मालपुरवठादारांचा इतिहास पुरातन तर आहेच, पण मानवी जीवनाला तेवढाच उपकारकारक ठरलेला आहे. पुरातन काळी भारतात अरण्ये खूप होती. बैलगाड्या जाऊ शकतील असे फार रस्तेही नव्हते. भारत हा एक खंडप्राय देश, भूगोलही विचित्र, प्रचंड पर्वतरांगा, अलंघ्य नद्यांची रेलचेल, क्वचितच रहदारी करता येतील असे नाणेघाटासारखे घाट, पण ते बैलगाड्यांना अनुपयुक्त. बरे, एका राज्यातील माल दुसऱ्या राज्यातील नागरिकांच्या गरजांसाठी, व्यापाऱ्यांसाठी वाहतूक यंत्रणेची गरज तर होतीच. सिंधू संस्कृतीच्या कालापासूनच भारतात नैसर्गिक ते कृत्रिम बंदरे बनू लागली होती. या बंदरांतून विदेशात माल निर्यात केला जायचा, तसाच आयातही केला जायचा. हा बंदरांपर्यंत पोहोचवणे, ते आयात माल देशात इच्छितस्थळी पोहोचवण्याची सुविधा नसती तर या आयात निर्यातीचे काम अशक्यप्राय असेच होते. हे तत्कालीन सुविधांचा पुरेपूर अभाव पाहता विविध समाज घटकातील ही गरज पुरी करायला पुढे आले. बैलगाड्यांचा उपयोग नसल्याने बैलांचा मोठ्या प्रमाणावर मालवाहतुकीसाठी वापर करायला सुरुवात केली. कापडांचे तागे, धान्य, मीठ, मसाले असे पदार्थ बैलांवर शिस्तबद्ध लादून ते वेगवेगळ्या ठिकाणी पोचवले जाऊ लागले. तिकडून तेथील माल लादून आणला जाऊ लागला. त्याचबरोबर हे वंजारी स्वतः व्यापारही करत. माल वाहतुकीसाठी बैलांची गरज असल्याने हा समाज पशूंच्या पैदाइशीतही अग्रेसर राहिला. कोकणातून व गुजरातेतील कच्छमधून मीठ आणत देशभर वितरण करणारा एक स्पेशलिस्ट वर्गही यातून निर्माण झाला. मिठाची गरज सर्वत्र. आगरी समाजाकडून ते उचलायचे आणि देशभर विकायचे. या काळात मिठाची किंमत मोठी. लवण म्हणजेच मीठ वाहतूक करणारे ते लमान किंवा लभान हा पोटभेद त्यातूनच निर्माण झाला. आजचे घाट, रस्ते हे मूळच्या वंजारी मार्गांवरच बनले आहेत. या मार्गावरून एक एक वंजारी कुटुंब शेकडो बैलांचे तांडे घेऊन देशभर मालवाहतूक करत असत. वाटेत चोर, दरोडेखोरांच्या धाडी पडण्याच्या घटना नित्य असल्याने प्रतिकारासाठी आपसूक वंजारी समाज लढवय्याही बनलेला होता. मूळ व्यवसायच भटक्या स्वरूपाचा असल्याने आणि विविध जाती जमातींशी, अगदी परकीय व्यापाऱ्यांशीही नित्य संपर्क येत असल्याने वंजाऱ्यांची एक स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीही बनत गेली. इतर कोणत्याही समाजापासून वेगळे पडल्याने एक स्वतंत्र मानसिकता, भटकेपणाची नैसर्गिक उर्मी, यातून त्यांचे स्वतःचे संगीत, काव्यही उमलत गेले. भाषाही वेगळी बनत गेली. हे सारे नैसर्गिक व स्वाभाविक असेच होते. वंजारी लमाणांच्या तांड्यांचे आकर्षण तत्कालीन कवी, नाटककारांमध्येही होते. दंडीने त्याच्या दशकुमार चरितात तांड्यांच्या एका थांब्याचे व रात्रीच्या त्यांच्या आनंदी गीतांचे, नृत्यांचे अत्यंत सुंदर वर्णन करून ठेवले आहे. वंजारी समाजाचे कार्य फक्त नागरी व व्यापाऱ्यांसाठीचा मालपुरवठा करणे येथेच संपत नाही. या समाजाचे राजव्यवस्थांसाठीचे सर्वात मोठे योगदान म्हणजे युद्धकाळात सैन्यासाठी अन्नधान्याचा पुरवठा करणे. हे काम वंजारी समाज पुरातन कालापासून करत आला असला तरी तत्कालीन युद्धे नजीकच्याच सीमावर्ती राजांशीच शक्यतो होत असल्याने सैन्यासाठीच्या अन्नधान्य वाहतुकीची व्याप्ती कमी होती. पण पुढे युद्धांचा परिसर विस्तारत गेला. मध्ययुगात इस्लामी सत्ता आल्यानंतर सतत युद्धायमान परिस्थित्या जशा बनत गेल्या तसतसे या क्षेत्रातील वंजारी लमाणांचे योगदान वाढत गेले. महिनोन्महिने सैन्याचे तळ एकेका ठिकाणी पडत. सैन्य असो की बाजार बुणगे, शाश्वत अन्नधान्य पुरवठ्याशिवाय जगणे शक्य नव्हते. सैन्य पोटावर चालते हे म्हणतात ते खोटे नाही. वाटेतला मुक्काम असो की युद्धभूमीवरील, वंजारी लमाणांचे तांडे अन्नधान्य पुरवठा अव्याहतपणे करत असत. हा समाज कोणत्या अशा विशिष्ट बाजूसाठीच पुरवठा करत नसल्याने, तटस्थ असल्याने वंजाऱ्यांवर कोणताही पक्ष बळजबरी करत नसे व हल्ले करून त्यांची लुटमारही करत नसे. याचे कारण म्हणजे त्यांच्या अस्तित्वाखेरीज युद्धे लढता येणे अशक्य आहे याची जाणीव सर्वांनाच असे. सैन्याला अन्नधान्य पुरवठा करण्याचे काम अगदी ब्रिटिश काळापर्यंत चालू होते. चेऊल येथील बंदरात हजारो बैलांचे वंजारी तांडे येत असत. याची नोंद कोलाबा गॅझेटियरने केलेली आहे. अनेक वंजारी चारण लमाणांना मोगलांनी वतने दिली असल्याच्याही नोंदी मिळतात. थोडक्यात 18व्या शतकापर्यंत मालवाहतूक, फिरता व्यापार यात वंजारी समाजाचे प्राबल्य होते. परंतु ब्रिटिश काळात रस्ते बनू लागले. औद्योगिक क्रांतीमुळे वाहतुकीची आधुनिक साधने आली आणि वाहतुकीचा वेगही वाढला.
रेल्वेने तर पुरती क्रांतीच घडवली. बैलांच्या पाठीवर सामान लादून भ्रमंती करणारा वंजारी लमाण समाज दूर फेकला जाऊ लागला. त्याची गरजच संपुष्टात आली. 4-5 हजार वर्ष अव्याहतपणे भटकत राहून व्यवसाय करणाऱ्यांचे पेकाट मोडले नसते तरच नवल. हा सर्वच समाज यामुळे एका विचित्र वळणावर आला. स्थिर होणे भाग पडले. ही सक्तीची स्थिरता होती. काही शेतीकडे वळाले तर काही मोलमजुरीकडे. अनेक वंशातून निर्माण झालेला समाज. संपूर्ण भारतात विखुरलेली, परंतु काही राज्यात अनुसूचित जमात व काही राज्यात अनुसूचीबाहेर असलेली ही एकेकाळची भटकी जमात. यांची वस्ती प्रामुख्याने राजस्थान, आंध्र प्रदेश, ओरिसा, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब व बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व हरियाणा या राज्यात आढळते. बंजारा जमातीच्या अनेक शाखोपशाखा आहेत. प्रदेश परत्वे या लोकांना बंजारी, लमानी, लंबाडी, सुकलीन लमान, मथुरा लमान, न्हावी बंजारा, शिंगवाले बंजारा, चारण बंजारा, गोर बंजारा, कचलीवाले बंजारा यासारखी विविध नावे आहेत. स्थल परत्वे त्यांच्या चालीरीती, देवदेवता व अंत्यसंस्कार यातही काहीसा फरक आढळतो. महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आढळणारी वंजारी किंवा वंजारी ही जात बंजारा वा बंजारी जमातीहून सांस्कृतिकदृष्ट्या निराळी आहे. याचे कारण म्हणजे या समाजाचे गेल्या 200 वर्षात झालेले महाराष्ट्रीकरण. परंतु सर्वांचा व्यवसाय एकच होता. अर्थात विविध वंशाचे लोक या व्यवसायात सामील झाल्याने त्यांची प्रदेशनिहाय नावे वेगळी झाली हे वरील यादीवरून लक्षात येईल. अनेक वंजारी स्वतःला राजपूत कुळीतील राणा प्रतापाचे वंशज समजतात. राजस्थानातून औरंगजेबाच्या वेळी ते मुसलमानांबरोबर दक्षिणेस आले असावेत असेही मानले जाते, पण ते ऐतिहासिक वास्तव नाही. त्यांच्यात अनेक उपजमातींचे लोक आहेत. बिहार व ओरिसा या राज्यात त्यांना आदिवासी म्हणून मान्यता मिळाली नाही. इतरत्र त्यांना अनुसूचित जमातीत समाविष्ट केले आहे, तर महाराष्ट्र राज्यात त्यांना भटक्या विमुक्त जातीचा दर्जा दिलेला आहे. आंध्र प्रदेशात ते सुगाळी, दिल्लीत शिरकीवन, राजस्थान व केरळात गौरिया व गुजरातमध्ये चारण म्हणून ओळखले जातात. लोधी घराण्यातील सिकंदर शाह याने 1502 धोलपूरवर स्वारी केली तेव्हा बंजारांचा प्रथम उल्लेख केलेला आढळतो. एन.एफ. कंबलीज याने या जमातीसंबंधीचे संशोधन प्रथम प्रसिद्ध केले. त्यांच्या मते बंजारांच्या 4 प्रमुख पोटजाती आहेत: चारण, मथुरिया, लमान आणि गाढी. यापैकी चारण हे संख्येने जास्त आहेत. त्यांच्यात पुन्हा राठोड, परमार, चहामान, जाडोत किंवा मुखिया अशा 4 कुळी आहेत. थोडक्यात विविध वंशीय व प्रांतीय लोक या व्यवसायात आल्याने हे पोटभेद पडले असले तरी समस्या समान आहेत. व्यवसाय म्हणून बंजारा, वंजारी, चारण हे सारे एकच हा समाजशास्त्रीय इतिहास आहे. वंजारी समाजही पुरातन काळी मातृसत्ताक पद्धती पाळणाराच होता. महाराष्ट्रातील वंजाऱ्यांची श्रद्धास्थाने म्हणजे जेजुरीचा खंडोबा आणि तुळजाभवानी. या समाजातून उदयाला आलेले थोर संत म्हणजे भगवान बाबा महाराज. वंजारी समाजाची भगवान बाबांवर अपार श्रद्धा आहे. आजचे वास्तव. आज महाराष्ट्रातील वंजारी समाजाची अवस्था अवांछित समाज घटक अशी बनली आहे. आज काही प्रमाणात शेती तर असंख्य वंजारी ऊस तोडणी कामगार म्हणून राबत आहेत. आर्थिक स्थिती ही अत्यंत दुर्बळ झालेली आहे. आजही हा समाज स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात आहे. आजही शिक्षणाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर आहे. परभणी, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात वंजाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याचे कारण म्हणजे हा भाग सातवाहन ते यादव काळापर्यंत व्यापाराची मध्यवर्ती केंद्रे होती. महाराष्ट्रात याच समाजातून उदयाला आलेले महत्त्वाचे राजकीय नेतृत्व होते ते म्हणजे गोपीनाथ मुंडे. वंजारी समाजाचे ते एकमेव आशास्थान होते. तरी महाराष्ट्राच्या जातीय राजकारणात त्यांना शह देण्याची अन्य जातीतील नेतृत्वांची प्रवृत्ती एका अर्थाने विघातक अशीच होती. गोपीनाथ मुंडे हयात असताना बहुजन समाजाचे ऐक्य करण्याचे प्रयत्न चालू होते. त्यात महादेव जानकर, छगन भुजबळ व गोपीनाथ मुंडे हे पुढाकार घेत होते. भविष्यात काय होईल हे सांगता येत नसले तरी आज वंजारी समाजाला सावत्र भावाची वागणूक मिळते आहे हेही तेवढेच सत्य आहे. ही स्थिती कशी बदलवायची हे आपल्या सर्वच समाजासमोरील आव्हान आहे.